आदिनाथ, मी तुझी बाजू ऐकली. आता मला त्या मुलीची बाजू ऐकावी लागेल, एकट्यानेच. राधा, तिला माझ्या बैठकीच्या खोलीत पाठव. कोण आहेस तू? इथे या वाड्यात राहतोस? तू काय बोलतोयस मला कळत नाहीये. नाव काय तुझं? नाव माझं माझं नाव शुभ्रा. तुझं नाव काय? अरे नाव 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 काय तुझं? बरं बरं बरं. फारच आवडलेली दिसतेस तू याला. शुभ्रा नाव ना तुझं? याचं नाव काय? प्रथमेश. मी आई आहे याची, आधीची वहिनी राधा. ये ना आत. आजोबांनी बोलवलंय तुला. अगं ये ना. घाबरू नकोस. जा, व्यवस्थित होईल सगळं. एक विचारू? हा बोलत का नाही? असाच आहे तो. ऐकू येत नाही त्याला, त्यामुळे बोलायलाही शिकला नाही अजून. खूप गोड आहे पण. थँक्स. खूप कमी लोकांना वाटतं असं. जा तू, आजोबा वाट पाहत आहेत तुझी. चल प्रथमेश. हो हो हो, काकी आहे ती, काकी. काय? का पा पार्वती? नाही बेडू, शुभ्रा नाव आहे तिचं.
कर बाबा पार्वती. चल. आजोबा, वहिनी, श्रीराम श्रीराम. तुझं नाव शुभ्रा न ग? पूर्ण नाव काय? शुभ्रा आदिनाथ. नाही, लग्ना आधीच. शुभ्रा गोविंद आपटे. शुभ्रा, तुला तुझ्या जन्माची तारीख, वेळ, स्थळ सगळं आठवतंय? हो का? बैस बैस बाळ, बैस. बैस बैस. शुभ्रा, तुझ्या जन्माची तारीख काय? 19 जानेवारी. 19 जानेवारी. आणि जन्म गाव कोणतं? नाशिक. म्हणजे खुद्द नाशिक का आसपास? नाही, खुद्द नाशिक. आणि शुभ्रा, जन्मवेळ काय? सकाळी 7:20 सकाळी 7. मी पत्रिका तयार करतो लगेच. काय योगायोग म्हणायचा. शुभ्राचा आणि सुलेखाचा जन्म एकाच दिवशी, एकाच वेळी झालाय. श्रीराम श्रीराम. थकलाच का रे दिली? आता
तू मला हाक मारलीस? मी नाही. आय एम सॉरी आजोबा, माझा डोळा लागला. पण पण मला ऐकू आलं की मला भास झाला. नाही, तुम्हाला भास झाला नसेल. माई म्हणजे माझी आई, ती असं म्हणते की मला झोपेत बोलण्याची सवय म्हणून. मग तू मला दिनू म्हणून कशी हाक मारशील? कारण अशी हाक फक्त पार्वती वहिनी मारायची. तुला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा वाटलं की पार्वती वहिनीच. नाही, असं होत नसतं. नाही, हे शक्य. आजोबा, काय होतं या पेटाऱ्यात? काय माहित नाही साहेब, पण मी बऱ्याचदा त्यांना म्हणालो मला ती पेटी उघडून दाखवा, तर त्यांनी कधी उघडून दाखवली नाही साहेब. फोटो आहे का एखादा कुणाचा? ज्याच्या नावे हे मिसिंग कंप्लेंट केली त्याचा? कठीण आहे, पण मी बघतो जुन्या फोटोंमध्ये कुठे एखादा त्यांचा फोटो आहे का ते. वय काय होतं त्यांचं? 90च्या घरात होते. 90? आणि 90 वर्षाचा माणूस घरातून गायब झाला? बघा ना साहेब, मला सुद्धा तेच आश्चर्य वाटतंय. ज्या माणसाला धड उठून चालता येत नव्हतं, ज्याच्यात बिछाण्यात उठून बसायचं बळ नव्हतं, तो माणूस मला तर फार चक्रावून गेल्यासारखं झालंय. ठीक आहे, मला पुन्हा चौकशीसाठी यावं लागेल. हा रुमाल कोणाचा आहे? माहित नाही साहेब मला. या खोलीत तुम्ही दोघंच राहता ना? हो साहेब. तेही पुरुष? हो साहेब. मग हा लेडीज रुमाल आला कुठून? मला माहित नाही साहेब. बाई माणसाचा इथे रुमाल कसा काय आला? तरी मी काल संध्याकाळी सगळी झाडलोट केली तेव्हा नव्हता साहेब हा. मग आला कसा? मला माहित नाही साहेब. सध्या या वाड्यात कोण कोण राहतं? कोण कोण म्हणजे जे जे कोणी आलेत ते सगळेच आहेत. त्याच्यापैकी कोणाचा आहे रुमाल? काही कल्पना नाही साहेब, पण इथे कशाला कोण येईल साहेब? ठीक आहे, मला शास्त्री बुवांशी बोलायचं आहे आणि वाड्यातल्या इतरांशीही बोलायचं आहे. कदाचित हा रुमालच सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईल. हा मावशी बोल. काय? कधी? कुठे? हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं की नाही तिला? मावशी मी आता मुंबईमध्ये आहे, मला निघून येता येणार नाही. बरं मावशी फोन ठेव आता, मी बघतो काय करायचं ते. काय झालं रमेश? आईला हाच मुहूर्त मिळाला डोळे फिरवायला. काय झालं आईला? अरे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय तिला, छातीत दुखतंय म्हणे तिचं. अरे बापरे, मग तुम्ही मागे फिरा, मी काही लोकांना घेऊन. नाही, माझा शिकार आहे तो, त्याचं नरडं मी चावणार. कधी कधी काही गोष्टी माणसाच्या बुद्धीच्या पलीकडच्या असतात. आपल्या आवाक्या बाहेरची एक तिसरी शक्ती ही सगळी सूत्र हलवत असते. कुणी त्याला दैव म्हणतं, कुणी नियती. विज्ञानाला अजूनही या तिसऱ्या शक्तीला
बाटलीत बंद करून त्याचे फॉर्म्युले मांडणं काही जमलेलं नाही. चंद्राच्या बदलत्या आकाराचा परिणाम काही माणसांच्या मनावर, बुद्धीवर, भावनांवर होत असतो. पिंडाला कावळा शिवत नाही आणि अमुक एक गोष्ट केली की शिवतो, असं का? विज्ञानाच्या कुठल्याही शाखेकडे याचं उत्तर नाही. बाबा, तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय? मला एवढंच म्हणायचंय की आदिनाथनी जे काही केलं ते सर्वस्वी त्याच्या मर्जीनुसार केलेलं नाही. त्याच्या सारासार विवेक बुद्धीपेक्षाही कुठल्या तरी तिसऱ्या शक्तीनं त्याला हे करायला उद्युक्त केलेलं आहे. बाबा, त्या मुलीनं वश करून घेतलंय का आदिला? वसुधा, प्रत्येक गोष्टीचा अर्थ असा रेडीमेड काढायचा नसतो. ती मुलगी बिचारी काय करणार? ती सुद्धा एका मोठ्या शक्तीच्या हातातलं खेळणंच आहे. म्हणजे बाबा, त्या दोघांनी जे काही केलं त्याला तुम्ही मान्यता देताय? मला फक्त एवढंच वाटतं की नियतीने दिलेले संकेत आपण स्वीकारायला हवेत. बाबा, पत्रिका जोडली नाही तरी मी सुलेखाशीच लग्न करणार असं म्हणणारा आधी तो असं काहीतरी विचित्र वागतो आणि त्याला तुम्ही काहीतरी दैवी संकेत वगैरे नावं देता. मला एकच म्हणायचंय, कोकणात असं काहीतरी नक्की घडलंय की ज्याच्यामुळे ती मुलगी आधीच्या गळ्यातून पडली. मला असं वाटतं आपण आधीला सगळं विचारू, त्यालाच सगळे उत्तर देऊ देत. काय ते आदिनाथनी आपल्याला सगळं सांगितलेलं आहेच. बाबा, काहीतरी गूढ आकर्षण वाटलं, कसली तरी स्वप्न पडली, ह्या असल्या निरर्थक गोष्टी लग्न करायला पुरेशा असतात का? त्या मुलीचं नाव गाव माहित नाही, कोण ज्या गोष्टींचा आपल्या बुद्धीला अर्थ लावता येत नाही त्या निरर्थक नसतात. मधु, तुझं काय म्हणणं आहे बाबा? काय बाबा, खरं म्हणाल तर मला काही कळलं असं झालंय. तुमचा निर्णय मी मान्य करेन असं म्हटलं होतं, पण ते नाही पटत. त्या मुलीची पत्रिका मी पाहिली आहे. ती आदिनाथचा संसार सुखाचा करेल. काही दिवसापूर्वी सुलेखाची पत्रिका पाहून पण तुम्ही असंच म्हणाला होता. म्हणजे मला सांगा, आमच्यासारख्या माणसांनी विश्वास ठेवायचा कशावर? माझ्या निर्णयावर विश्वास ठेव. नाही बा, हे मला सगळं काही झेपत नाही. मधु, बाबा प्लीज, आय एम सॉरी. This is impossible. How dare he? त्या मुलीच्या समोर त्याने तुझ्या हाताला धरून तुला हॉटेल रूमच्या बाहेर ढकललं? That son of a... पूनम, असं त्रागा करून काही होणार आहे का? तू संत असशील, मी नाहीये. त्यांनी माझ्या बहिणीचा अपमान केला आणि मी शांत बसू शकत नाहीये. त्याला काय वाटतं, तो कसाही वागू शकतो आणि आपण सगळ्यांनी शांत बसायचं? नो. अरे, इतक्या लोकांच्या साक्षीने त्यांनी माझ्या बहिणीच्या हातात एंगेजमेंट रिंग घातलीये आणि आता... पूनम, अगं मला दुःख होत नाहीये का? मला राग येत नाहीये का? पण डोकं शांत ठेवून मार्ग काढायला हवा. बाळ तिथे आहे ना, तो आधीला नक्की कन्व्हिन्स करेल. अरे, कन्व्हिन्स काय करायचंय त्याला? मुस्कटात मारायचं आणि लाईनीवरती आणायचं त्याला. आणि हे काम मलाच करायला लागेल. बाळ नाही करू शकणार. पूनम, तू कुठेही जाणार नाहीस. पूनम, माझं ऐक, तिकडे जाऊन तमाशा करायचा आहे का? अगं बाळ ना इकडे येऊ दे, मग आपण काय ते ठरवू. पूनम.